मी शिकवत असलेल्या पाठ्यपुस्तकात एक दिवस माझेही नाव छापून येईल असा विचार कधी मनातही आला नव्हता. मोरेवाडीसारख्या छोट्याशा गावात सर्वसामान्य परिस्थितीत शिक्षण घेत असताना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडसही फारसे होत नव्हते. शालेय जीवनात 10वीच्या परीक्षेत अपयश आले तेव्हा अनेकांना माझा प्रवास तिथेच थांबेल असे वाटले असेल. पण अपयश हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा टप्पा असतो हे आयुष्याने शिकवले. त्याच जिद्दीच्या बळावर शिक्षणाची वाट सोडली नाही. सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि MA BEd पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभी राहण्याची संधी मिळाली. हेच माझ्यासाठी मोठे समाधान आहे. 3 वर्षापूर्वी पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामासाठी माझी निवड झाली आणि आज त्या पाठ्यपुस्तकात माझे नाव छापून आलेले पाहताना मन आनंदाने भरून येते. हा आनंद केवळ नाव छापून आल्याचा नाही, तर सर्वसामान्य परिस्थितीतून अपयशाचा सामना करत मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पुढे जाण्याच्या प्रवासाचा आहे. या क्षणी मला स्वतःचा अभिमान वाटत नाही, तर कृतज्ञता वाटते. माझ्या आईवडिलांची, आजोबांची, शिक्षकांची, सहकाऱ्यांची आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची. माझा हा प्रवास एकच संदेश देतो की परिस्थिती कितीही साधी असो किंवा वाटेत कितीही अडथळे आले तरी जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि शिक्षणाची साथ असेल तर यशाचे नवे मार्ग नक्कीच खुलतात. आज पाठ्यपुस्तकात छापलेले माझे नाव हे अंतिम ध्येय नाही, उलट विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची नवी प्रेरणा आहे. माझी कहाणी एखाद्या विद्यार्थ्याला अपयशानंतरही पुन्हा उभे राहण्याची उमेद देऊ शकली तर त्यापेक्षा मोठे यश माझ्यासाठी दुसरे कोणतेही नाही.